तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त. संक्रांत कशावर आहे? कोणता रंग वर्ज्य आहे? कोणते उपाय करावे? अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. संपूर्ण भक्तिमय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. यावर्षी म्हणजेच हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी मकर संक्रांती सोमवार 15 जानेवारी 2024 रोजी साजरी होणार आहे. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 7:15 ते सायंकाळी 5:46 शुभ मुहूर्त आहे. या काळात पूजा, जप, तपचर्या आणि दान करावे. याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात. तर महापुण्यकाल सकाळी 7:15 ते सकाळी 9 वाजेपर्यंत आहे. या काळात पूजा आणि दान केल्यास सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणूनही ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी दान, तपस्या आणि नामजप यांचे विशेष महत्त्व आहे. पवित्र नदीत स्नान करणे, भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे, दान आणि दक्षिणा देणे, श्राद्धविधी करणे आणि व्रत पाळणे यांसारखे सर्व प्रकारचे शुभकार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केले जातात. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि थोडे गंगाजळ मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील सगळे ग्रह दोष जो आहे तो दूर होतो. यासोबतच सूर्यदेवाची कृपाही प्राप्त होते. यावर्षी संक्रांतीचे वाहन आणि स्वरूप जाणून घेऊया. संक्रांत ह्या वर्षी घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे. तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे. कपाळावर हळदीचा टिळा आहे. हातात वासासाठी दुर्वा आहे. नाव आहे महोदरी आहे. सोने धारण केलेले आहे. वयोवृद्ध आहे. संक्रांत यावर्षी नैऋत्य दिशेकडून पाहत असून पूर्व दिशेकडे जात आहे. संक्रांत कशावरती आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो. आपण यावर्षी म्हणजेच 2024 संक्रांत काळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो. कोणत्याही देवकार्यात किंवा शुभकार्यात आपण काळा रंग वापरत नाही. पण मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. पण यंदा संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे यावर्षी आपण काळ्या रंगाचे कपडे किंवा साडी घालणार नाहीत. त्यामुळे हा रंग चुकूनही वापरू नका. 14 जानेवारी ह्या दिवशी भोगी आहे. त्या दिवशी मिश्र भाजी, तिळाची भाकरी व खिचडी बनवतात. 15 जानेवारीला मकर संक्रांत आहे. या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवतात व तिळगुळ घ्या गोड गोड बोला असेही म्हणतात. 16 जानेवारी ह्या दिवशी किंक्रांत आहे म्हणजेच करी दिन. ह्या दिवशी चांगले कोणतेच काम करीत नाही. संक्रांती दिवशी दानाला अधिक महत्त्व असते, ज्यामुळे शुभ फळ मिळत असते. चला तर मग जाणून घेवा असे कोणते 5 उपाय आहेत जे केल्याने आपल्याला शुभलाभ मिळतील. तर पहिले आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी उबदार वस्त्राचे दान केल्याने शुभ फळ मिळते. थंडीच्या या महिन्यात दान म्हणून उबदार कपडे द्यावे. तर 2, तिळदान करणे शुभ मानले जाते. तिळदान केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळू शकते असे म्हटले जाते. सूर्याच्या बलामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. तुपाचे दान करा. या दिवशी तुपाचे दान केल्याने माणसाला सर्व रोगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. तसेच कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत होते. 4, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशी तिळापासून बनवलेले लाडू आणि गुळासोबत तांदूळ दान करणे शुभ मानले जाते. असे दान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती आणि मानसन्मान मिळतो. 5, ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी
उडीद डाळीची खिचडी दान केल्याने शुभफळे मिळतात. यामुळे सूर्य, चंद्र आणि गुरुची स्थिती मजबूत होते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत कशावर आहे, शुभ रंग कोणते कोणते आहेत, तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत कशावर आहे, कोणता रंग घालू नये, अशी बरीच माहिती